आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता। जबरी चोरी करणाऱ्या तिघांना अटक, दुचाकीसह 2 लाखांचा मुद्देमाल जप्त। पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेनं इंटेलिजन्स बेस्ड इन्व्हेस्टिगेशनच्या आधारे हिंगोली व नांदेड जिल्ह्यात जबरी चोरी करणाऱ्या तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून 16 मोबाईल, 1 खंजर, चाकू, दुचाकीसह 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली। येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेस पोलीस अधीक्षक कोकाटे यांच्यासह गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशांत घेवारे, उपनिरीक्षक डक उपस्थित होते। यावेळी कोकाटे यांनी सांगितले की 19 सप्टेंबर रोजी वसमत ते नांदेड मार्गावर कैलास कदम या मोबाईल विक्रेत्या चोरट्यांनी लुटले होते। या प्रकरणाच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक घेवारे, जमादार नितीन गोरे, आकाश टापरे, आझम प्यारेवाले, नरेंद्र साळवे, हरिभाऊ गुंजकर, साईनाथ कंठे, दत्ता नागरे, इरफान पठाण यांची 2 पथकं तैनात केली होती। या पथकाने सीसीटीव्हीच्या फुटेजवरून आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला, मात्र फुटेज स्पष्ट नसल्याने तपासात अडचण निर्माण झाली। मात्र इंटेलिजन्स इन्व्हेस्टिगेशनच्या माध्यमातून या पथकाने माहिती घेतली असता सदर तिघेजण नांदेड येथील असल्याचे स्पष्ट झाले। त्यावरून पोलिसांच्या पथकाने नांदेड इथं हरजोत सिंग, चरणजीत सिंग बिंद्रा, बलप्रीत सिंग, भूपेंद्र सिंग कंदप, रोहित मारुती जाधव राहणार वसरवर्णी नांदेड यांना अटक केली। पोलिसांनी अधिक चौकशी केली असता तिघांनी नांदेड व हिंगोली जिल्ह्यात 6 ठिकाणी जबरी चोरी केल्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी त्यांच्याकडून 16 मोबाईल डिस्प्ले, दुचाकी, खंजर असा सुमारे 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे, त्या दृष्टीने तपास सुरू आहे। गुन्हे शाखेच्या कामगिरीबद्दल पथकाला 5,000चं पारितोषिक दिलं जाणार असल्याचं पोलीस अधीक्षक कोकाटे यांनी सांगितलंय।